नमस्कार पुणेकर, मी डॉक्टर अनूप बेंडे. मी न्यूरोलॉजिस्ट आहे. मी सध्या हडपसर या एरियामध्ये काम करतो आणि माझं क्लिनिक पण आहे. मी आज तुम्हाला स्ट्रोक या एका छोट्याशा टॉपिकबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू. यामध्ये मेनली हे असतं की एक साईड पॅरालिसिस होतो, एक साईड विकनेस किंवा फेशियल विकनेस किंवा लिम्ब विकनेस असतं. आणि मी तुम्हाला 4 पॉईंटबद्दल यामध्ये बोलणार आहे. एक तर हे आपल्याला का माहिती असावं, कोणाला होऊ शकतो, याची ट्रीटमेंट काय आहे आणि लाँग टर्म कॉम्प्लिकेशन्स काय असणार. पहिली गोष्ट की का आपल्याला याच्याबद्दल माहिती असावं. पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू यामध्ये जनरली काही विंडो पिरियड असतात. पॅरालिसिस हे तीन प्रकारचे असतात. यामध्ये एक तर रक्तस्राव होऊ शकतो, क्लॉट होऊ शकतो किंवा अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये क्लॉट होऊ शकतात. जर पॅरालिसिसचं शुद्ध रक्तवाहिनीमध्ये जर ब्लॉकेज आलं तर त्याच्यामध्ये गोल्डन पिरियड असतो. म्हणजे फक्त 4.5 तासाच्या आत जर तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलेत तर त्यामध्ये इंजेक्शन देऊन तो त्वरित रिव्हर्स किंवा पूर्ण नलिफाय पण केला जाऊ शकतो. सेकंड, पॅरालिसिस हा कोणाकोणाला होऊ शकतो. पॅरालिसिस हा डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा अदर सिस्टमिक डिसीजेस म्हणजे किडनी त्रास किंवा बाकी काही ॲडिक्शन्स असतील, दारू, सिगरेट यांच्या ओव्हर कन्झम्पशनमुळे, अनकंट्रोल बाकीच्या डिसीजेसमुळे हे खूप प्रभावीपणे होतं. आणि याची ट्रीटमेंट काय आहे. ट्रीटमेंट जे ॲक्यूट ट्रीटमेंट सांगितलेली आहे. लाँग टर्म ट्रीटमेंट काय आहे. जर पॅरालिसिस झाला तर लाईफ लाँग ट्रीटमेंट घ्यावी लागते. त्यासाठी नेहमी तुम्हाला कोणत्या प्रकारचा पॅरालिसिस आहे त्याच्यानुसार त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. चौथा पॉईंट की याचे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात. जर आपण त्याला इमिजिएटली 4.5 तासामध्ये नाही घेऊ शकलो, म्हणजे ज्या ब्लॉकेजमध्ये तर आपण 4.5 तासामध्ये नाही पोचू शकलो, तर तशा पेशंटसाठी लाँग टर्म पण ट्रीटमेंट असते. जशी रक्त पातळ करण्याच्या गोळ्या किंवा रक्तस्राव झालेला असला त्यात BP कमी करण्याच्या गोळ्या, अशा विविध प्रकारच्या गोळ्या नेहमी म्हणजे फ्रिक्वेंटली आपल्याला फॉलोअपनुसार आपल्याला त्या मॉडिफाय करावं लागतात. हे होतं स्ट्रोकचं. पॅरालिसिस याबद्दल आपल्याला माहिती असणं आणि जागरूक असणं फार गरजेचं आहे. कारण इमिजिएट जर आपण ट्रीटमेंट केली तर त्याला फारच चांगला रिस्पॉन्स आहे. आणि जर इमिजिएट ट्रीटमेंट नाही केली तर लाँग टर्ममध्ये काही जण हात लुळा असतो किंवा पाय लुळा असतो किंवा मग त्यांचं जे काम असतं ते नेहमी काही ना काही हॅम्पर होतच राहतं. त्यामुळे जर ब्रेनचं काही बटनच बंद झालं तर त्याला लाँग टर्मसाठी आपल्याला काही म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स नाही येत. त्यामुळे जागरूकता ही जास्त महत्त्वाची आहे. आणि लाँग टर्मसाठी आपण ट्रीटमेंट घेण्यापेक्षा शॉर्ट टर्ममध्ये ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. याच्यासाठी जर तुम्हाला काही अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर डॉक्टर्स हब हे हडपसर एरियामध्ये आहे. तिथे आम्ही म्हणजे नेहमी सॅटर्डेला मी बसतो संध्याकाळी 6 वाजता. थँक्यू.